अवैध वाळू वाहतुकीवर गुन्हे शाखेचा छापा, 3,10,000चा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने खांडगाव पुलाजवळ सापळा रचून ही कारवाई केली आहे. नाशिक रोडच्या सर्व्हिस रस्त्याने विनापरवाना वाळूची चोरी करून वाहतूक करणारी एक पिकअप गाडी पोलिसांनी रंगेहात पकडली. या कारवाईत पोलिसांनी चालक शुभम संजय जेडगुले याला ताब्यात घेतलं असून मुख्य आरोपी आणि वाहन मालक शरद गुंजाळ याच्यासह दोघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्याच्या कारवाईत वाळू आणि पिकअप गाडीसह 3,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सध्याची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, किरण कुमार कबाडी, महादेव गुट्टे, विजय पवार, अमृत आढाव, योगेश कर्डिले, उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज, नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.